विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलतायत, आपण थेट पाहूयात। तरी घेतलं नाही आणि आता मात्र त्यांना निर्णय घेण्यापासून कोणी थांबवलं नसताना आमची गरज का आणि आम्हाला का बोलवलं? आम्ही असंच म्हणालो की सभागृह सुरू आहे, तुम्ही जे काही आश्वासन दिलं असणार, तुम्ही उपोषण स्थगित करण्यासाठी जे काही लिखित दिलं असणार ते या सार्वभौम हाऊस पुढे फ्लोअरवर मांडा, सभागृहात मांडा आणि महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या की तुम्ही काय भूमिका मांडली। परंतु त्यांना ते करता येत नाही म्हणून आणि भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आहेत की 2 दिवसात यांचा भ्रष्टाचार महाघोटाळे उघड होऊ नयेत म्हणून सभागृह या विषयावर बंद पाडायचा आणि पाप आपलं तेही पाप लपवायचं आणि हे मराठा आणि वर्सेस ओबीसी हा जो काही महाराष्ट्रामध्ये यांनी तारीख पे तारीख देऊन जो गुलाल उधळायला लावला मराठा समाजाला, त्यांच्या भावनाशी खेळलेत, ओबीसी समाजाच्या भावनाशी खेळतायत आणि दोनही समाजामध्ये जे महाराष्ट्रामधलं चित्र उभं झालंय त्याला हे जबाबदार आहेत। त्यातून यांना मार्ग सापडत नाही म्हणून त्या पापासाठी ते केलेलं जे काही त्यांचं ते चुकीची किंवा त्यांच्या भावनाशी जो खेळ खेळला त्या याच्यामध्ये विरोधकांना सोबत घेऊन खापर विरोधकांवर फोडण्याचं काय चाललंय त्याला आमचं स्पष्ट मत आहे की सरकार म्हणून 206 सदस्यांचं बहुमत आहे। तुम्हाला जर हे प्रश्न मार्गी लावता येत नसेल, हा आरक्षणाचा दोन्ही समाजाला समाधान होईल असा निर्णय घेता येत नसेल तर या सरकारने सत्तेतून बाहेर पडावं, सत्ता राजीनामा द्यावा, तो विषय कसा सोडवायचा ते आम्ही ठरवू। आम्ही नक्की त्या विषयावर मार्ग काढू आणि यांच्यामध्ये जर ती धमक नसेल तर सत्तेतून बाहेर पडायची धमक दाखवावी आणि आम्ही हे सोडवू शकत नाही हे सांगावं। परंतु आमच्याकडे बोट दाखवून स्वतःचं जे काही अपयश आहे ते अपयश लपवण्याचा केविलवाना प्रयत्न यांनी करू नये। संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आज की सत्ताधारी पक्षाला 206चं बहुमत असताना तुम्ही विरोधकांचा आवाज दाबताय। अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाही, सत्ताधाऱ्यांचे 3-3, 4-4 आमदार बोलतात, 2-2 वेळा बोलतात। आमच्याकडे आम्हाला बहुमताच्या भरोशावर आमचा आवाज दाबत असाल तर मग तिथे तुम्हाला दिसतंय बहुमत, त्या भरोशावर तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न का सोडवत नाही? ओबीसी प्रश्न, ओबीसीच्या काही ज्या मागण्या असतील त्या का पूर्ण करत नाही? हे आम्हाला का जबाबदार धरतात? खुर्ची यांनी उभवायची, जबाबदार आम्हाला धरायचं, सत्ता यांच्या हातात, 200च्या पलीकडे आमदार आणि आम्हाला म्हणतात की ह्यांनी यांच्यामुळे ते होत नाही। तुमच्या काही हाताला लकवा मारलाय, तुमची पेन चालत नाही, तुम्हाला अधिकार घेण्याचा, तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, पण हे घेऊ शकत नाही कारण यांच्यामध्ये ती करायची मानसिकता नाही म्हणून यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करतो। नाही, आमची बैठक त्या संदर्भात नव्हतीच। आमची बैठक खरं तर आम्ही सभागृह बंद पडला होता, आम्हाला जायचं नव्हतं, आम्ही चहा प्यान पीत बसलो होतो। खरं म्हणजे जायचं नव्हतं यासाठीच की सरकारने त्यांची भूमिका आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही। दोन वेळा त्यांनी जी भूमिका जरांगे पाटलांच्या पुढे मांडली असेल किंवा जाऊन उपमुख्यमंत्री गुप्तपणे दोघांनी मराठा समाजाची बैठक आणि ओबीसी समाजाची बैठक, सत्तेमधली खुर्चीला लावून बसायची, गुप्त बैठका घ्यायच्या, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊन पोळी शेकायचा पाप करायचं आणि आरोप मात्र विरोधकावर करायचा। हे आता महाराष्ट्र बघतोय म्हणून यांना यांची जागा महाराष्ट्र दाखवेल। आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, आम्ही ओबीसी समाजाच्या विरोधात नाही। जे काही आश्वासन दिलं असेल ते त्याची पूर्तता करा ना तुम्ही, तुम्हाला कोण रोखलाय? एवढंच आमची मागणी। मराठा आणि ओबीसी वादावरती विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। सरकारवरती विजय वडेट्टीवार यांनी घणाघात केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्वपक्षीय बैठक याच मुद्द्यावर बोलवलेली होती, मात्र या बैठकीवरती विरोधकांनी बहिष्कार टाकलेला होता आणि त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण हे कालपासूनच सुरू झालेलं होतं। सरकारनं विरोधकांवर खापर फोडू नये, मराठा समाजाला दिलेला शब्द सरकारनं पाळावा, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा प्रकारचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे।